म्हणजे चप्पल कधी आम्ही 5 वर्षात वापरलीच नाही शाळेला. म्हणजे 5वी ते 10वी पावसाळ्या दिवसात आम्हाला चप्पल कधी माहितीच नव्हती, कारण चिखलच असायचा पूर्ण घरापासून शाळेपर्यंत असतो. वडिलांनी मला सांगितलं होते, बाबा आज आपल्याला रानात मका करायची, तू कुठंच जाऊ नको. लहानपणी घर माझं छपराच होतं आणि त्यावेळेस पाठीमागं माळा होता आणि पुढे छपर होतं. म्हणजे 1989चा का म्हणजे जन्म माझा 89चा. तिथून पुढं मला कळायला लागलं की ते 94-95 पासून थोडं थोडं कळायला लागलं. पावसात वगैरे आलं तर मग छपर गळायला चालू व्हायचं, छपराचं पाणी घ्या. त्यावेळेस वाटायचं की असं आपण मोठं कधी होणार, घर कधी बांधणार किंवा आपण नोकरी कधी लागणार, असे काय काय त्यावेळेस खूप छोट्या वयात अशी स्वप्न असायची त्यावेळेस. मग लहानपणी मला आठवतं की मी पहिलीला गेलो. पहिलीला माझ्या आजीला मी 10 पैसे मागायचो फक्त नेमन गोळ्या खायसाठी. आजी मला अर्धा तास लावायची की 10 पैसे द्यायसाठी. 10 पैसे तिला पाक असं हेळपाट मारून मारून तिच्या लोगड्याला ना 10 पैसे कसं तरी घ्यायचं. आमच्यात ती बलभीम गुर्जी आसबे गुर्जीचं दुकान होतं. मग तिथं ते 10 पैशाच्या नेमन गोळ्या 5 यायच्या त्यावेळेस. मला वाटतं आय थिंक 5 नेमन गोळ्या यायच्या. त्यातली एक आपण खायचं आणि शर्टाचं ती शर्ट असतो आपल्या त्यात ते दातानं फोडायचं. मग त्यात मग माझ्या बरोबर एक नंदकुमार आसबे, तो पैलवान आता, परत विजय यादव, गोरख यादव, असे मित्र गँग असायचे. मग त्यांना सगळ्यांना ते गोळ्या वाटून द्यायच्या आणि 2 जे गोळ्या शिल्लक राहिले ती काड्याची पेटी असते ना आपली, त्या काड्याच्या पेटीत साठवून ठेवायचं. हे असं पहिलीचं जेवण असायचं. आम्हाला राम गुरुजी असायचे शिकवायला. कानाला धरायचे असे किंवा बिंबीला तर धरायचे, कधी कधी कानाला धरायचे मग शिकवायचे. शाळा पण पहिल्यांदा आम्हाला शाळा पण नव्हती. मला वाटतं 1 वर्ष झाडाखाली शिकवत होती. शाळेचं काम चालू होतं त्यावेळेस आमच्यात मारापूरचं आसपेवाडीचं. त्यावेळेस शाळा पण काय अशी नव्हती अशी. आणि मग आजी काय करायची, आजी दिवसभर माझ्यावर वाचच ठेवायचं, कारण मी खूप लय कडकडी. कुठं जाईल तिथे काय ना काय कांडच करून येणार. कोणाला दगड हाण, कुठे काय तर कर, किंवा कोण खेळत असली तर त्याचं घर मोडून ये. पहिली चिखलाची घर करायचं वड्याच्या कडला असे. आणि त्यात काय ना काय माझं कांडच असायचं रोज. कुठं ना कुठं कधी सरळ तुकाराम गेलाय आणि सरळ शाळेपासून आलाय असं कधीच नाही. असा कधीच विषय झाला नाही. एकदा किस्सा असा झाला की आम्ही वड्याला पोहायला गेलो. मला वाटतं दुसरीला असेल. आणि आजी बसली खेळत खेळत आणि आजी तिथंच झोपली. हळू पाठीमागं असं आजीच्या पुढून जायचं, एक पाऊल मागं खेळत खेळत असं वडा गाठला. आम्ही 4 जण मित्र, 4-5 जण. मग वड्याला ढोहा असायचा आमच्यात तिथं. आणि त्या ढोहात पोहायला गेलो. अर्धाभर तास पोहलो आणि आजी आली आणि वडिलाला पण समजलं. काय नाही सगळा धिंगाणा मला हाणतच तिथं आणलं. वड्यापासून घरापर्यंत त्या चिपाडानं पाट लाल करत आणली. तेव्हापासून जरा मग ती पोहायचं कमी झालं. त्यावेळेस हाफ छड्या असायच्या सगळ्या. त्यावेळेस फुल पॅन्ट पण नसायचे, नात अंडरवेट पण नसायची, नुसते हाफ छड्या आणि शर्ट एवढ्यावर सगळं असायचं. मग त्यातमध्ये आमचे मग बरेच मित्र आले. मग आता जो भालचंद्र यादव आहे तहसीलदार, समाधान यादव आहे तो पोलीसमध्ये, राहुल जानकर आहे ते इंडियन रेल्वेमध्ये, परत मग माझा राजू बनसोडे आहे जो फोटोग्राफीमध्ये आहे, परत अजून सिद्धनाथ माने तो मेजर आहे, सोल्जर आहे. म्हणजे माझ्या त्या 5वी ते 10वीतल्या लाईफ मधली माझी सगळी मुलं, सगळे क्लासमेट जे आहेत ते असे सगळे सेट झाले, सगळे जॉबला. माझी वाटते पहिली अशी बॅच असेल की सेट झालेली असेल. 5वीला जाताना पण पहिलं माझं घर ते गाव ही 2 किलोमीटर अंतर आणि रोड पहिला खूप खराब. म्हणजे चप्पल कधी आम्ही 5 वर्षात वापरलीच नाही शाळेला. म्हणजे 5वी ते 10वी पावसाळ्या दिवसात आम्हाला चप्पल कधी माहितीच नव्हती, कारण चिखलच असायचा पूर्ण घरापासून शाळेपर्यंत असतं. आणि त्यावेळेस ना आलं पण नव्हती सुविधा, वड्याची सुविधा असायची. आणि वड्यातनं चारीतनं असं चढताना वरती एकमेकाला धरून असं हाताला हात धरायचं आणि मग वरती चढायचं आणि मग पलीकडे जायचं असं. मग एकदा तर असा किस्सा घडला की काहीतरी सणच होता, धुलीवंदनचा सण होता. मग त्यावेळेस लोक काय करायचे, मटण मासे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी आणायचे. मग त्यावेळेस काय झालं, एकदा सगळ्यांनी मासे ते आणलेलं समजल्यावर, मासा आणल्यावर समजल्यावर आम्ही काय केलं, 4-5 जण होतो. आम्हाला शाळेत डब्यात जेवण दिलं. मग आम्ही काय केलं, त्या डब्यात जेवणाचं डबं खाली केलं, वड्यात मासं धरलं पहिल्यांदा. अगोदर वड्याला पाणी होतं, वड्यात मासं धरलं आणि जाताना काडी पेटी गपचूप चोरून नेलती घरनं. ती मीठ थोडं नेलतं, तिखट थोडं नेलतं. आम्ही ते वड्याचं मासे त्या डब्याला हे लावलं, चिकन लावला. 4-5 जण ती मासं त्या डब्यात भाजलं आम्ही. तिथं पहिल्यांदा आम्ही पार्टी मला वाटते 5वीला केली तशी गपचूप घरच्या. पण घरच्यांना परत माहीत झालं
की असं असं हे केलंय म्हणून. त्यावेळेस पण वडिलाचा परत एकदा मी वडिलाचा मार खाल्ला, म्हणजे दुसरी तिसरीत असताना एकदा खाल्ला आणि त्यावेळेस एकदा भरपूर मार खाल्ला. असा खाल्ला की पाठीला वर उमटायचं. मग एकदा असं उन्हाळा सुट्टी होती आणि दुपारी पत्ते खेळायला चालू केलं मी. असेच 4-5 पोरं खेळत होती म्हणून मी मागे जाऊन बसलो पत्ते खेळायला. आणि रानामध्ये शेतामध्ये ही मका करायला चालू होती. वडिलांनी मला सांगितलं होते, बाबा आज आपल्याला रानात मका करायची, तू कुठंच जाऊ नको. मी वडील गावात गेले तोपर्यंत त्या डावाच्या पत्त्यापाशी खेळत बसलो आणि वडिलांनी शोधलं मला, मी काय कुठं सापडलो नाही. आणि तिथं पहिल्यांदा वडिलांनी घरात शोधलं आणि डायरेक्टली आले तिकडं, म्हणजे माझ्या घरापासून एक देवीचं मंदिर आहे तिथं शोधायला. तर मी पत्ते खेळतो. वडिलांना ओसाचं दांडकं घेतलं, ओसा ट्रॉल्या काहीतरी ती होता ओस कुठंतरी पडलेला. वडील ओस घेऊन आले, तिथनं मला घरापर्यंत मारत आले वडील. तेव्हापासून आतापर्यंत कधीच हातात पत्ता धरला नाही. म्हणजे वडिलांना त्यावेळी जे मला ठोकलं एवढं, म्हणजे पाठ पूर्ण लाल होती. 4 दिवस मला शर्ट घाला येत नव्हतं, एवढं मारलं होतं मला वडिलांनी. तेव्हापासून ठरवलं की डाव खेळायला नाही. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी ते बरोबरच केलं माझ्यासाठी, कारण तेव्हापासून मी आतापर्यंत पत्ते खेळलो कधी असंच कधी तर आत्ताच्या लाईफमध्ये म्हणजे वय वर्ष 34-35 जाताना कुठेतरी मित्र खेळ म्हणले म्हणून 5 मिनिटं ते पण खेळ, पण तरी पण पत्ते हातात घेतले तरी वडिलांच्या वेळेस मारलेलं मला आठवत आहे. 6वीला असताना काय झालं, मारापूरच्या शाळेत शरदचंद्र महाविद्यालयात आम्ही सगळे होतो आणि दुपारी असंच काहीतरी शाळेत काहीतरी भांडणं झाली सरांबरोबर वगैरे. सगळ्या पोरांनी ठरवले की आज स्कूल बंक करायचं म्हणून. मग आम्ही सगळेजण ही नदीला गेलो. मग काडी पिठी आमच्या खिशातच त्यावेळेस नदीने वर गेलो. आम्हाला जे शिक्षक होते मांडवे सर शिकवायला, त्यांच्या रानात मकाचा फळ होता. मग हे समाधान पोलीस आणि भालचंद्राच्या डोक्यात आलं की आज आपण मकाची कणसं खायची. बरं ठीक आहे म्हणलं. मग आम्ही गपचूप गेलो नदीने वर आणि ही शाळेत कोणालाच माहित नाही बघा आम्ही कुठे गेलो. जेवणाची सुट्टीला म्हणून जी गेलो ते आम्ही गेलो, सगळीच गेलो. मग मांडवे सरांच्यातनं ज्या सरने आम्हाला मारलं होतं त्या सरांच्या रानात गेलो. मकाची कणसं 10-12 काढली आम्ही, नदीला त्या आणल्या, काटक्या गोळा केल्या, 10-12 कणसं खाल्ली. मग आमच्यात ती नागाडी पुढे म्हणून सर, म्हणजे नागा सर म्हणते त्यांना, नागनाथ सर. मग ती आणि मांडवे सर शोधत आली पोरं कुठं आहे ते, कुठे गेली ती एवढ्या वर्ष. तर आम्ही मकाची कणसं खात नदीला बसलो होतो सगळेजण, 12-13 जण. परत मांडवे सर एक अशी लाल छडी असायची आंबाबाई म्हणून, ते अशीच फिरवत जाणार काय गार 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 अशी, त्या मिलिटरीचं ट्रेनिंग असते तसं काय. बाबा तसं नदीला घेऊन आलं आणि आम्हाला लक्षात आलं आता काही खरं नाही म्हणलं, आता मी येलो. कारण ती लवणीपासून कमरेपर्यंत पाक शेकायचं. त्यावेळेस पाण्याची सोय नसायची तिथं ना, तेव्हा कुठलं फिल्टरचं पाणी वगैरे काय. नदीला झरा पाडला, पहिलं पाणी झरा पाडायचा, पहिलं पाणी काढायचं घाण घाण पाणी, परत थांबायचं थोडा निवाळा होते. जशी जनावर जशी पाणी पिते ती तसं पाणी प्यायचं खाली, असं तोंड खाली करायचं आणि तोंडानं पाणी प्यायचं. एक झाला दुसऱ्यानं असं तिसरा असं पहिलं पाणी प्यायचं. असं किस्सा. मग सरांनी ती बघितलं, मारलं आम्हाला. त्यावेळेस तर म्हणजे मांडवे सरचा आमचा मार म्हणजे देवपूजा देवाची चुकत नव्हती, पण मार मिळायचा रोज एक तरी ठोका बसायचा आम्हाला. त्या दिवशी तर लयच ठोका खाल्ला. मारापूरला बेंडापा म्हणून एक असं हे एक बेट आहे, पाणी नदीचं पात्र 2 ठिकाणी विभाजले गेले आणि मध्ये बेट तयार झाले एक दगडी, आणि त्याच्यावरती ती बेंडापा म्हणून खूप जुन्या लोकांनी एक देवस्थान स्थापन केले, मंदिर वगैरे बांधले. पहिली ट्रिप आमची घरून डबं ककडी काय लागायची ती आम्ही सकाळी 7 वाजता आम्ही सगळी घेऊन आम्ही बेंडापाच्या ह्याला गेलो सहलीला. मग दिवसभर तिथं गाण्याच्या भेंड्या, खूप काय म्हणजे खूप सूरपारंभ असे खूप म्हणजे खेळ, इटू दांडू जेवढे खेळ आहेत. क्रिकेट दिवस नसायचं पण होतच, म्हणजे थोडा वेळ खेळलो. असे सगळे खेळ खेळलो, म्हणजे कबड्डी वगैरे जेवढं वाळत खेळता येईल तेवढं. आम्ही संध्याकाळी रात्राभिषेकला शाळेत जायचो अभ्यास करायला. त्यावेळेस शाळेत अभ्यास असायचा संध्याकाळी, घरून जेवण वगैरे करायचं, सायकलीवरती संध्याकाळी जायचं. मग रात्रभर अभ्यास करायचा, म्हणजे किती रात्रभर नसायचं ऍक्च्युली, 9 ते 10 पर्यंत करायचा. सकाळी परत पहाटे 5ला उठायचं, पाण्याच्या टाकीला ग्रामपंचायतची आंघोळ करायची आणि परत अभ्यासाला बसायची. प्रत्येक सरची दररोज ड्युटी असायची. आज मांडवे सर, उद्या लेंडवे सर, परवा दिवशी बनसोडे सर, एक दिवशी शिवशरण सर, असे सगळे सर लोकांची ड्युटी, यादव सर, अशा सगळ्या लोकांची ड्युटी असायची. परत फोगारे सर, अशा सगळ्यांची ड्युटी असायच्या. मग समाधान पोलीस जो मित्र आहे त्याला काय अंधाराची भीती, म्हणजे त्याचं घर ती आमची शाळा फक्त 500 फुटाचं अंतर आहे आणि तो तिथून अगोदर वरडणार दरवाजा उघडा ठेवा रे, आणि तिथून फास्ट पळत येणार अंधारात. तिथं दरवाजा आम्ही उघडा ठेवायचा आणि तो आला का मग त्याला आत घ्यायचा, मग तो असा धाव आलो आलो, म्हणजे एवढा अंधारात भेटायचं. त्याला एवढी भीती की ती संध्याकाळी झोपताना आमच्या मध्ये झोपणार सगळ्यांच्या. इकडं 5 पोरं लागायची, इकडं 5 पोरं मध्ये झोपणार सगळ्यांची, एवढी त्याला भीती. एक दिवशी काय केलं बालचंद्रानं,
म्हणजे ते डिपोचं तिथं एक ही होता, आपला स्विच होता. समाधान तिकडून घरनं पळत निघाला, गेलं स्विच दाबलं. समाधान बरोबर मध्ये अडकलं. समाधानला काहीच कळलं, असं डायरेक्टली डोळा लागल्यानेच करायला असा पाक. म्हणजे तो बाहेर झाला एकदम. त्याला एवढी भीती की अंधारानं त्याचं कधी लाईफ मध्ये जमलंच नाही. प्रत्येक गोष्टी तो अजून पण अंधारात, तो आता टिल डेट एवढं वय झालं ना, अजूनपर्यंत अंधार म्हणलं का त्याचं जरा थोडं पडदेशी काळजाचं असं धडकतंय तेव्हापासून. त्याला काय त्याला तशी अब्दा करायची कोण ना कोण. किंवा पाठी उठलं तर तो शाळेपासून पाण्याच्या टाकीपर्यंत कोण आंघोळीला असलं तरच जाणार, नसेल तर वाटा बघणार कोण बाथरूम येतोय, मग आपण आंघोळ करा. बाथरूमला जरी चाललं पाठ तरी पण कोण बाथरूमला उठलं तेव्हा बाथरूम नव्हते. म्हणजे ग्रामपंचायतच्या शाळेला सॉरी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेला बाथरूम नाही गेलं नाही. प्रत्येकाचे डबे वगैरे असायचे, नदीला बाथरूमला जायला. हा अगोदर बसणार, इकडे एक जण बसवणार, इकडे एक जण मध्ये बाथरूमला बसणार. आमच्या अगोदरच तयार होऊन येणार, मग शाळेत बसणार. आंघोळीला पण तसंच, कोण आंघोळीला त्या तुटीला असलं तर ह्या तुटीला करणार, त्याला थांबवणार. माझी आंघोळ होस तर तोपर्यंत थांब, नसेल तर आता असंच अर्ध साबण आलेलं तसंच शाळा संध्याकाळी पळवणार. एवढं भयंकर त्याची भीती असावी.